या मराठी जनतेला बेघर करण्याचं काम या महानगरपालिकेच्या आयुक्त साहेब आणि तो विकासक यांनी संगनमताने केलेला आहे. त्यांना कुठल्या मुद्दा कुठे न्यायचा त्यांना उत्कृष्टपणे कळतं. उगली टाकायमध्ये मास्टर आहेत, ते तरुण आहेत आणि आमच्या पक्षाचे सेकंड नंबरचे नेते आहेत. ते अध्यक्ष महोदय ऐका, हा महत्वाचा मुद्दा आहे. हिंदू धर्माचं मंदिर त्यांनी तिथे बंद करून टाकला होता आणि शेवटी पुरी जनता उतरली आणि त्या बाउन्सरना मारलं, ते हिंदू धर्माचं मंदिर खुलं केलं. म्हणजे केवढी दादागिरी विकासकाची चालू आहे. डिमॉलिश करताना कशा पद्धतीने केलं माहिती आहे? टीव्ही बीव्ही सर्व फार चुरा करून टाकला. त्यांना सामान सुद्धा काढून दिलं नाही अध्यक्ष महोदय. म्हणजे याच्या गोष्टीची मला खरोखर खंत वाटते. 50 झोपड्या तोडण्याचे निर्देश महानगरपालिकेने एका विकासकाशी संगनमत करून 50 घरांवर कारवाई केली आणि ही सर्व कारवाई याच्यामध्ये फार महानगरपालिकेने फार विसंगती केलेली आहे आणि याच्या उत्तरामध्ये सुद्धा विसंगती दाखवलेली आहे. कोर्टाचे आदेश कुठल्याही प्रकारचे कधीच नव्हते झोपडपट्टी तोडा म्हणून. दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे, ह्या कुठला DP प्लॅन नव्हता. DP प्लॅनमध्ये जाणारी घरं आहेत तर मी समजू शकतो, तर त्यांनाही तोडली असती. पण कुठल्याही DP प्लॅन नसताना ही जमीनसुद्धा पहिली एका वेगळ्या मालकाची होती, शुक्ला मालकाची होती. त्याच्याकडून लोकांनी ती जमीन विकत घेऊन घरं बांधलेली होती. आणि महत्त्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये असा आहे की झोपडी का ही घरं का संरक्षित राहिली पाहिजेत. कारण 1995 पूर्वीची जी काही झोपडपट्टी असते ती आपल्या शासनाने या सभागृहामध्ये नियम झाला की त्याला डीम स्लम म्हणून घोषित करता येतो आणि स्लम करण्याची प्रक्रियासुद्धा वेगाने चालू असताना देखील म्हणजे माझ्याकडे त्याचे पुरावे आहेत. स्लम रिहॅबिलिटेशन अथॉरिटीने COने त्याच्यावर स्लम घोषित करण्यासाठी पूर्णपणे 90% कारवाई प्रक्रिया केली असताना सुद्धा महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी हा जो कोण जैन आहे याच्याबरोबर मिळून या झोपडपट्टीवर कारवाई केली. ही फार अत्यंत गंभीर बाब आहे आणि अशा 280 घराण्यांनी नोटिसा लावल्या. एक ठिकाणी आपण अध्यक्ष महोदय बोलतो मराठी माणसांना मुंबईमध्ये आणायचा प्रयत्न आपले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेब करतायत आणि उपमुख्यमंत्री साहेबांनी त्यासाठी खूप मोठं पाऊल उचललेलं आहे. गरणी कामगारांना घरं दिली, सर्वांना घरं इथं देण्याचं काम केलेलं आहे. आणि ह्या परिस्थितीमध्ये आज ह्या घरांना बेघर करण्याचं काम, ह्या मराठी जनतेला बेघर करण्याचं काम ह्या महानगरपालिकेच्या आयुक्त साहेब आणि तो विकासक ह्यांनी संगनमताने केलेला आहे. तर माझा साधा प्रश्न आहे, अगर शासनच एक ठिकाणी त्यांना डीम स्लम म्हणून घोषित करतो, माझ्याकडे सर्व पुरावे आहेत. 1967 पासूनचे माझ्याकडे पुरावे आहेत. सेन्सेक्स मालमत्ता कर वगैरे सर्व आणि विकत घेऊन बांधलेली घरं आहेत. हे काय कुणी झोपडा म्हणून बांधलेलं नाही. या अशा घरांना तोडण्याची कारवाई केली तर ह्या विकासकावर गुन्हा दाखल होणार का? आणि त्याच्यानंतर ही सर्व जी घरं तोडलेली आहेत यांना भरपाई पूर्णपणे करून मिळणार का? आणि तिसरा प्रश्न असा आहे माझा, आणि ह्या ज्या अधिकाऱ्यांनी हे जे संगनमत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेलं याच्यामध्ये संगनमत करून ह्यांच्यावर काय कारवाई करणार याचं मला उत्तर द्यावं. ही जमीन त्यांनी सांगितल्याप्रमाणे इक्बाल खत्री नावाच्या मालकाची पूर्वी होती. त्याच्यानंतर 2020ला ही मेसर्स शेलाजी इन्फ्रास्ट्रक्चर यांना ही जमीन विकली गेली. शेलाजी इन्फ्रास्ट्रक्चरवाले असं म्हणतात की त्याच्यामध्ये 83 बांधकामं ही तिथं होती. परंतु महानगरपालिकेनं ज्यावेळी सर्वे केला त्यावेळी 75 बांधकामांपैकी 51 पक्षकारांनी नोटिसीच्या विरोधामध्ये दिंडोशी सत्र न्यायालयामध्ये अर्ज दाखल केलेले होते. परंतु न्यायालयानं ह्या झोपड्या निष्कासित न केल्यामुळं महानगरपालिकेला आदेश दिले होते की या सगळ्या झोपड्या म्हणजे जी काही घरं आहेत ती आपण निष्कासित करावी आणि त्या पद्धतीनं न्यायालयाच्या आदेशानुसारच ही घरं जी आहेत ही निष्कासित करण्यात आलेली होती. परंतु सन्मान्य सदस्यांनी असं सांगितलं की 1995च्या अगोदरच्या ह्या झोपड्या होत्या, त्याच्यामुळे त्यांना तो नियम लागू करावा. तर त्या संदर्भामध्ये 1995चा नियम त्यांना लागू होतो का हे महानगरपालिकेच्या आयुक्तांना सूचना केल्या जातील की हे तपासून बघा म्हणून. आणि त्याच्या नियमामध्ये ते जर बसत असतील तर नक्की माननीय सदस्यांनी जी मागणी केलेली आहे ती सकारात्मक शासन नक्की घेईल. परंतु याच्यामध्ये बिल्डर लोकांनी संगनमतानं कुठं काही तोडलं अशा पद्धतीची जी भूमिका आहे ही सकृत दर्शनी तरी दिसत नाही. उच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे ही घरं आपण निष्कासित केलेली आहेत आणि जी घरं निष्कासित केलेली नाहीत 20 ती रेसिडेन्शियल आहेत. कमर्शियल होती ती आपण तोडली, परंतु 20 घरं जी आहेत
ही रेसिडेन्शियल असल्यामुळं आणि पावसाचा कालावधी मे महिन्यापासून आतापर्यंत असल्यामुळं न्यायालयानं जो आदेश दिलेला होता त्याच्याप्रमाणे आपण ती तोडलेली नाहीत. तरी देखील माननीय सदस्यांनी जी मागणी या ठिकाणी केली की 1995च्या नियमामध्ये ती बसतात का याचे तपासून कारवाई केली जाईल. महोदय बोला. मंत्री महोदयांनी उत्तर दिले, थातूर मात्र उत्तर आहे. ते अत्यंत हुशार मंत्री आहेत, त्यांना कुठल्या मुद्दा कुठे न्यायचा त्यांना उत्कृष्टपणे कळतं. गुगली टाकायमध्ये मास्टर आहेत, ते तरुण आहेत आणि प्रश्न घ्या, सुर्वे आमच्या साहेब, पक्षाचे सेकंड नंबरचे नेते प्रश्न आहेत घ्या. ते. पण त्यांनी उत्तर त्यांना अधिकाऱ्यांनी काहीतरी त्यांची विसंगती ब्रीफिंग चुकीची केलेली आहे. प्रश्न घ्या. अध्यक्ष महोदय 2012ला कोर्टामध्ये केस होती, मान्य. 2012 पासून 2024 पर्यंत हे अधिकारी असं बोलायला नाही पाहिजे. झोपले होते का हो? काय AC मध्ये बसून फक्त मजा बघतात? हे अधिकारी, वरिष्ठ अधिकारी, IAS अधिकारी तिथे AC मध्ये बसतात आणि इकडे निर्देश तोडतात, गरिबांची घरं तोडायचा. हा न्याय कुठला आला अध्यक्ष महोदय? दुसरी महत्त्वाची गोष्ट हे तिथले जर डीम कन्व्हिन्स म्हणून आपलेच हे आपलं दालन आहे, हेच डीम कन्व्हिन्स म्हणून हे देतं. सर्व त्याचे पुरावे जमा करतात, ते इलेक्शनमध्ये नाव येतं, वोटिंग करतात, 67 पासून असणारे पुरावे आहेत आणि तरीसुद्धा त्यांच्या तोड करावे होते. आणि कोर्टाने आदेश काय दिले होते पालिकेने, आणि ती सुद्धा कधी काय परत कोर्टामध्ये गेला आणि ह्या अधिकाऱ्यांवर कंटेम्प्टची हे टाकली. आजपर्यंत मला सांगा या भारताच्या इतिहासात एकावर तरी अधिकार कंटेम्प्ट झाला का हो? पण नाही. आणि यांच्याशी संगनमत करून अध्यक्ष महोदय मला बोलू द्या, महत्वाचा प्रश्न आहे. तिथे 500 घरांचा प्रश्न आहे. आपण पॉइंटेड प्रश्न विचारा, उत्तर मिळेल असं नाही अध्यक्ष महोदय. आणि त्या विभागात असंच नाही, आणखीन बऱ्याच ठिकाणी अशा नोटीस दिलेल्या आहेत. जसं आपला अशा प्रत्येक ठिकाणी अशा नोटिसा दिलेल्या आहेत आणि ती लोक भीतीच्या वातावरणाखाली जगतायत. माननीय उपमुख्यमंत्र्यांनी तात्पुरती स्थगिती दिली, त्याविषयी आम्ही रात्री 12 वाजता भेटलो, त्यांनी तात्पुरती स्थगिती दिली, त्याबद्दल मी एकनाथ शिंदे साहेबांचा मनापासूनचा आभारी आहे. पण ही जनतेसाठी जर कंटेम्प्टच्या भीतीने तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात कारवाई करता आणि तुझं प्रायव्हेट बाउन्सर घेऊन कारवाई करता आणि परत त्यांनी काय अध्यक्ष महोदय ऐका, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. हिंदू धर्माचं मंदिर त्यांनी तिथे बंद करून टाकलं होतं आणि शेवटी पुरी जनता उतरली आणि त्या बाउन्सरना मारलं आणि ते हिंदू धर्माचं मंदिर खुलं केलं. म्हणजे केवढी दादागिरी विकासाची चालू आहे. हे कशासाठी चाललंय, कुणासाठी चाललंय? गरीब जनतेसाठी आपण आहोत की या विकासांची पायगडे घालण्यासाठी इथे बसलेले ते अधिकारी? त्या अधिकाऱ्यांवर काय कारवाया, वरिष्ठ अधिकारी, खालच्या अधिकाऱ्यांचा त्यात काही दोष नाही, वरिष्ठ अधिकारी एवढे का घाबरले नाही, याची कारवाई का केली, ह्याची चौकशी त्यांच्यावर लावणार का आपण? आणि माझा महत्त्वाचा प्रश्न, जे पूर्ण डिमॉलिश करताना कशा पद्धतीने केलं माहिती आहे? फ्रीज, TV, बीवी सर्व पार चुरा करून टाकला, त्यांना सामान सुद्धा काढून दिलं नाही अध्यक्ष महोदय. म्हणजे याच्या गोष्टीची मला खरोखर खंत वाटते की सामान तरी काढायचे तुम्ही त्यांना द्या ना. ते विनंती करतायत, मी सारखा फोन करतोय, कोण फोन उचलायला तयार नाहीत. की बुवा त्यांचं सामान तर काढू देत, मला स्ट्रक्चर्स तोडायचं होतं ना, तर सामान तरी त्यांचं काढू द्या. हे सर्व भरपाई त्यांची त्या विकासाकडून करून घेण्यात यावी अशी मंत्री महोदयांना मी विनंती करतोय आणि ती करावी त्यांनी.